यशदा या प्रशिक्षणातील शिखर संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देताना घेतलेल्या अनुभूतींचा खजाना प्राचार्य बी डी कुंभार यांनी भावकल्लोळ या पुस्तकात नोंदलेला आहे. त्यातील अनुभूतींचं वाचन. आजची कथा. निर्धार. साऱ्या वर्गात कमालीची शांतता होती. पटवेगार सरांच्या हातातील फूटपट्टी वरुणच्या अंगावर फटाफट फटके मारत होती. सट सट फट फट आवाजाबरोबर वरुणची किंकाळी आणि वर्गातील मुलांचे हुंकार बाहेर पडत होते. आई ग, बापरे, ई. पटवेगार सरांचा तापलेला चेहरा, वाटारलेले लाल भडक डोळे, हातातील फूटपट्टीचे मारले जाणारे फटके आणि वरुणच्या मोठ्यानं रडण्याचा आवाज. वर्गातील वातावरण गंभीर झाले. कित्येक मुलामुलींचे डोळे पाण्याने भरले. वरुणच्या आवाजाबरोबर त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पटवेगार सरांवर याचा काहीही परिणाम होत नव्हता. हाताबरोबर त्यांचे रागाचे शब्दही तेवढ्याच वेगाने बाहेर पडत होते. नालायका, काय समजतोस? सरांचा आदेश म्हणजे फालतू वाटला तुला? वर्गासमोर माझा अपमान? साध्या सूचना समजत नाहीत तुला? अभ्यास करायला नको, अभ्यास नको आणि शिक्षाही नको. कोण लागून गेलास तू? इंग्रजीचे शब्द लिहून न आणलेल्या वरुणला पटवेगार सर शिक्षा करत होते. वर्गात सन्नाटा आणि भीतीचे वातावरण तयार झाले होते. खरे तर पटवेगार सरांना ही शिक्षा करायची नव्हतीच. कालच्या तासाला त्यांनी मनापासून शिकवलेलं होतं तसे ते रोजच चांगलं शिकवणारे शिक्षक होते. इंग्रजीचे गाढे अभ्यासक. इंग्रजी विषय रंजक व सोपा करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. गेल्या 12 वर्षांपासून कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेल्या एका गावातील शाळेत ते कार्यरत होते. आसपासच्या 7-8 गावात त्यांच्या शिकवण्याची चर्चा होती. शाळेत मुलांची होणारी गर्दी ही त्यांच्या शिकवण्याची पोचपावतीच होती. इंग्रजीचे उत्तम शिक्षक म्हणून पटवेगार सरांची ख्याती होती. काळी सावळी मध्यम बांध्याची ही मूर्ती इंग्रजीसारखा विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा व रुक्ष विषय सहजपणे साधा सोपा बनवण्याची त्यांची हातोटी इतर शिक्षकांना प्रेरणा देणारी होती. डोळ्यांवर काळ्या दांड्यांचा चष्मा आणि हातात लांबशी फूटपट्टी या त्यांच्या व्यक्तिमत्वाला चिकटलेल्या 2 शैक्षणिक साधनांचा परिचय सर्वांनाच होता. पण या फूटपट्टीचे एवढे फटके त्यांनी आतापर्यंत कोणालाच मारले नव्हते. एवढे मारण्याची त्यांना गरजच पडत नसे, कारण त्यांचा जबरदस्त आवाज, शिकवण्याची उत्तम कला विद्यार्थ्यांना जखडून ठेवत असे. पण आज मात्र त्यांचा संयम सुटला होता. 8वीचा वर्ग. कालच्या तासाला त्यांना एवढं चांगलं शिकवलं. सर्व मुलं खुश झाली, आनंदित झाली. उद्या येताना सर्व शब्द व त्यांचे अर्थ लिहून आणायचे, त्यांचे पाठांतर करायचे. कार्य सर्वांच्यावर सोपवलेले होते. सर्व मुलं आपापला अभ्यास नीट करून आलेली. एकटा वरुण पाटील अभ्यास न करता आला. आपल्या नेहमीच्या आवाजात सरांनी सूचना केली. ज्यांनी अभ्यास केला नाही ते उभे राहा. आवाजातील जरब ऐकून अभ्यास न करणारा विद्यार्थी उभा राहणार नाही असे कधीच झाले नव्हते. थोडा वेळ सरांनी करडी नजर वर्गावरून फिरवली. सरांना एक प्रकारे आनंदच झाला. अरे वा, आज सर्वांनीच अभ्यास केला तर. वा वा, एकही विद्यार्थी चुकला नाही. एवढ्यात वरुण पाटील हळूहळू उभा राहू लागला. नीट व सरळ उभा न राहता तो अर्धवट उभा राहताना सरांना दिसला. थोडा उभा राहिल्यासारखा करायचा, परत बसायचा. गुडघे वाकवून, कमरेत वाकून उभा राहिल्यासारखा करायचा. त्याचीही धडपड पटवेगार सरांनी पाहिली. ते ओरडले, वरुण, काय झालं? अभ्यास केला नाहीस का? वरुण घाबरला. पुढं बघण्याचं धाडस होईना. चोरट्या नजरेनं सरांकडे बघत हळूहळू नकारार्थी मान हलवली.
तोंडातून शब्द फुटेना. परत सर ओरडले, वरुण बोल ना, काय झालं? अभ्यास केला नाहीस का? नीट उभा राहा. अभ्यास केला नसेल तर उभे राहायला हवे. एवढं समजत नाही का तुला? तरीही वरुण तसाच अर्धवट उभा होता. बेंचवर हात टेकलेले, गुडघे वाकवलेले, मान खाली, चोरटी नजर. कधी वर्गात इकडे तिकडे बघणारी, कधी सरांच्याकडे बघणारी. तोंडातून शब्द नाही. सर म्हणाले, अरे नीट उभा राहा. अभ्यास केला नाहीस का? शब्दार्थ लिहिले नाहीस ना? वरुणने पुन्हा नकारार्थी मान हलवली. मान खाली घालूनच डोळ्यांच्या कोपऱ्यातून चोरट्या नजरेनं सरांच्याकडे पाहू लागला. सर शांतपणे म्हणाले, ठीक आहे, अभ्यास केला नसेल तर बेंचवर उभा राहा. वरुण जागचा हालेना, तसाच उभा राहिला. सर पुन्हा ओरडले, वरुण पाटील बेंचवर उभा राहा. वरुण जागचा हालेना. काही मुलं फिदी फिदी हसली. सरांना आपला अपमान वाटला. आपली आज्ञा वरुण पाळत नाही याचा त्यांना राग आला. सरांचा राग अनावर होऊ लागला. वरुण अभ्यास केलेला नाहीस, वेळ घालवू नकोस, बेंचवर उभा राहा, नाहीतर फोडून काढीन. तरीही वरुण तसाच उभा होता. मान अर्धवट खाली घातली होती. पण तरीही सरांना वाटलं तो मुद्दाम तसा करत आहे. माझा अपमान करत आहे. सर्व मुलांच्या समोर माझी अवहेलना करत आहे. असा प्रकार वाढत जाईल. आज एक, उद्या दुसरा आणि मग तिसरा. सरांचा वट राहणार नाही. वर्ग कंट्रोल कसा करायचा? ते पुन्हा रागाने ओरडले, वरुण बेंचवर उभा राहा, नाहीतर तुला पट्टीने फोडून काढीन. तरीही वरुण तसाच शांत होता. खाली मान घालून उभा होता. आता सरांचा संयम सुटला. ते पट्टी घेऊन तरातरा वरुणच्या बेंचजवळ गेले आणि त्यांनी फटके मारायला सुरुवात केली. हातावर, पाठीवर, डोक्यात, फट फट फट. वरुण मोठ्याने रडायला लागला. वर्गातील मुलं मुली कळवळू लागली. थोड्या वेळानं सर मारायचे थांबले. बोर्डकडे आले. पुस्तक उघडू लागले. सर अस्वस्थ होते. असा मार त्यांच्या हातून कधीच कोणाला दिला गेला नव्हता. वरुणच्या कळवळून रडण्यानं सर आतून हेलावले होते. जरा जास्तच झाले का? मी जरा जास्तच चिडलो. असं व्हायला नको होतं. वरुण फारच कळवळतोय. त्याला जास्त लागलं नसेल ना? मी राग आवरायला हवा होता. सरांनी डस्टर घेतलं. बोर्ड पुसण्याचा प्रयत्न करू लागले. बोर्ड अगोदरच स्वच्छ होता, परंतु ते पुन्हा पुसू लागले. मन अस्वस्थ झालं. वर्गात कुजबूज सुरू झाली. वरुणच्या हुंदक्यांचा आणि सुस्कारण्याचा आवाज येत होता. सरांनी डस्टर टेबलवर ठेवलं. हळूहळू वरुणच्या जवळ गेले. त्याच्या पाठीवर हात ठेवला. वरुण, काय हे? असं का करतोयस? हे बघ, एक तर तू अभ्यास केला नाहीस. बघ, वर्गातील सर्व मुलांनी अभ्यास केला आहे, तूच केला नाहीस. मग शिक्षा घ्यायला नको का? फक्त बेंचवर तर उभा राहायला सांगत होतो. तू का ऐकलं नाहीस? मी किती वेळा सांगितलं, हो का नाही? मग नाईलाजानं तुला मारावं लागलं. विनाकारण तुलाही त्रास, मलाही त्रास. फक्त बेंचवर तर उभं राहायचं होतं. अशी शिक्षा इतर मुलं घेतात की नाही? मग तुला काय झालं? तू का नाही माझं ऐकलंस? वरुण सुस्कारे टाकत होता. हुंदके देत होता. कसाबसा अडखळत हळू आवाजात बोलला, सर, माझी चड्डी फाटली आहे. मला बेंचवर उभा राहता येणार नाही. सगळे मला हसतील ना. माझा अपमान होईल सर, म्हणून मी. त्याला बोलता येईना. पुन्हा रडू लागला. सरांच्या काळजात धस झालं. अरे बापरे, अशा अवस्थेत हा मुलगा कसा उभा राहील बेंचवर? छे, माझीच चूक झाली. मी अगोदरच जवळ येऊन त्याला विचारायला हवं होतं. एकदम येऊन मी मारायला सुरुवात केली, ही माझी चूकच झाली. बिचारा सर्वांसमोर मोठ्यानं कसं सांगेल? सरांच्या मनाला ही गोष्ट फारच लागली. धक्काच बसला. त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, वरुण, आय एम सॉरी. डोळ्यात पाणी दाटलं. कंठ भरून आला. त्यांनी मनातल्या मनात प्रतिज्ञा केली, आजपासून पट्टी, छडी हातात घ्यायची नाही. कुठलीही शिक्षा न करता मुलांना शिकवायचं. फुलांसारख्या मुलांना
आपण नाही कुस्करायचं. झालं एवढं झालं, पुन्हा नाही, अशी कशी चूक झाली? मी का नाही समजून घेतली त्याची भावना? त्याच्या जवळ जाऊन समजून घ्यायला हवं होतं. सर्वांसमोर तो कसा सांगेल? एकट्याला बाजूला घेऊन विचारायला हवं होतं. मुलांच्या भावना सरांनी नाही समजून घ्यायच्या तर कोण घेणार? किती रडला वरून. त्याच्या डोळ्यातील पाण्याचं मूल्य आपणच समजून घ्यायला हवं होतं. नाही नाही, पुन्हा नाही, पुन्हा छडी नाही, पट्टी नाही. त्यापेक्षा मुलांच्या भावना लाख पटींनी मौल्यवान आहेत. आता त्या जपायच्या. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू आहेत असं म्हणतात, ते खरं आहे. मी क्रोध आवरायला हवा होता. या शत्रूंना दूर करायला हवं. मुलांना आणि त्यांच्या भावनांना जवळ करायला हवं. किमान यापुढं तरी हेच करायला हवं. मी ते करीन, नक्की करीन. धन्यवाद.